राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, खात्यावर होणार उद्यापासून 1500 रुपये जमा। महाराष्ट्रात यंदा 100 लाख टन कांदा, पण साठवणुकीचा वांदा। लागवड क्षेत्रात 70,000 हेक्टरने वाढ, मागेल त्याला कांदा चाळ देणे कांदा उत्पादकांच्या हिताचे। केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते, त्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक आहे। या योजनेचा 19वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात। आतापर्यंत योजनेअंतर्गत 18 हप्ते कास्तकारांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। ॲग्रिस्टॅग आवश्यकच, शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आव्हान, ओळखपत्रही मिळणार। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावरून अनेक योजना राबविल्या जातात। या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी व योग्य पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ जलद गतीने, सुलभ व पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यासाठी ॲग्रिस्टॅग उपक्रमाचा उपयोग होणार आहे। शाळू लावला, यंदा भाव वाढणार का? उडीद मुगाची काढणी सुरू, मका पिकावर फवारणी, कमी खर्चाचे ज्वारी पीक। कोरोना काळानंतर नागरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येते। अनेक जण वजन साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी बाजरीच्या भाकरीचा समावेश करतात। त्यामुळे शाळू ज्वारीची मागणी व पेराही वाढत आहे। मागणी वाढल्याने ज्वारीचे भाव गव्हापेक्षा अधिक आहेत। 45 रुपये किलो दराने ज्वारी बाजारात उपलब्ध आहे। तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 12 हमीभाव खरेदी केंद्र। केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने 2024-25 हंगामातील तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 13 फेब्रुवारी पासून 12 हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत। या केंद्रामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना 7,500 प्रति क्विंटल तूर विक्री करता येणार आहे। कापूस घाटला, कापूस उत्पादकाच्या आशेवर पाणी फिरले, पत्राच्या घरात चटका बसला। पत्राच्या घरातला कापसाला जबर दणका। पत्र्याच्या घरामध्ये भाव वाढण्याच्या आशेने साठवून ठेवलेल्या कापसाचे वजन घटले आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कापूस उत्पादकाचे कंबरडे मोडले आहे।